कृष्णाच्या भक्तीमध्ये लीन झालोय इस्कॉन टेम्पलला जाऊन। खूप अजूनपर्यंत स्पिरिच्युअल वाइब्स काय गेले नाहीत आमचे। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे। राधे राधे गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल पाटील्स ऑन व्हील्स। तर तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल, मी एक शॉर्ट इंट्रो देते। माझं नाव आहे सुष्मिता आणि माझ्या हस्बंडचं नाव आहे सिद्धेश आणि आम्ही या चॅनलवर ट्रॅव्हल, फूड आणि इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स बनवतो। तर आज आपण आलो आहे इस्कॉन टेम्पलला, जे आहे नवी मुंबई खारघर इथे। आणि हे टेम्पल एशियातलं सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल आहे आणि हे पूर्ण 8 एकर्समध्ये आहे। आणि इथे हे फक्त एक टेम्पल नसून एक एज्युकेशनल सेंटर पण आहे। इथे मुलांना वैदिक एज्युकेशन दिलं जातं। त्याचबरोबर इथे बुक लायब्ररी, कॅन्टीन हे सगळे फॅसिलिटीज पण आहेत। तर काही सिद्धेशने 2 दिवस सुट्टी काढलेली आणि आमचं इथे खारघरमध्ये काम होतं। तर सिद्धेश बोलला की चल इस्कॉन टेम्पल जवळच आहे, तर जाऊन विजिट करू। आणि आम्ही आलो इथे कारण तुम्हाला पण इस्कॉन टेम्पल बघता येईल आमच्यासोबत। आणि आपला नेक्स्ट व्लॉग आपण एक फूड व्लॉग बनवणार आहे, तर त्याची पण आमची प्लॅनिंग जरा चालू आहे। आणि ह्या टेम्पलचं सांगायला गेलं तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे खूप सुंदर असं इस्कॉन टेम्पल आहे, जे पूर्ण व्हाईट मार्बलनी बनवलं आहे आणि खूप छान दिसतंय। आणि त्याच्या मागेच पूर्ण टेम्पलला सह्याद्री हिल्सचा व्ह्यू भेटतो आपल्याला टेम्पलच्या इथे उभं राहून, आणि ते खूप छान दिसतं। आणि तुम्ही आता बघू शकता ऑलमोस्ट सनसेट होणार आहे आणि हाच टाईम इथे विजिट करण्यासाठी खूप छान आहे। कारण की जर तुम्ही सकाळी आलात तर थोडं ऊन असल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, छत्री वगैरे कॅरी करा सकाळी आलात तर। पण हा एक प्रॉपर टाईम आहे टेम्पलला विजिट करायला। तर टेम्पलच्या दोन्ही बाजूला सुंदर असं गार्डन आहे, पण ते सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे, त्यामुळे तिथे जाणं अलाउड नाही आहे। पण तो गार्डनचा जो व्ह्यू आहे ग्रीन तो एकदम असा आय प्लीजिंग व्ह्यू आहे। तर गाईज हे इस्कॉन टेम्पल रिसेंटलीच ओपन झालं आहे जानेवारी 2025 मध्ये। आणि आपले ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजींनी ह्या टेम्पलचं इनॉग्रेशन केलेलं 15 जानेवारीला। आणि इथूनच जर तुम्ही खाली गेलात तर इथे कॅन्टीन आहे आणि आतमध्ये जाऊन मंदिर बघायला मी खूप एक्सायटेड आहे। चला तर मग आत जाऊ। आतमध्ये कृष्णाच्या भक्तीमध्ये लीन होऊन सगळेजण कसे नाचत होते, मी पण थोडी नाचली। खूप असे चिअरफुल वाइब्स आहे त्या जागेचे आणि खूप छान वाटलं मला पण। तर गाईज आज कॅमेरा अलाउड नाही आहे, जेवढे घेता येतील तेवढे फुटेज तुमच्यासाठी आम्ही घेतलेत। आणि या मंदिराचं सांगायचं झालं तर मंदिर खूपच सुंदर आहे आणि हे जे ब्लॅक अँड व्हाईट पाथवे आहे तो तर एवढा छान वाटतो। आणि आता ऑलमोस्ट सनसेट होतोय आणि सनसेट
बाहेरचा व्ह्यू खूप छान आणि सुंदर आहे. तुम्हाला दाखवते मी तो व्ह्यू. जर तुम्ही ठाणा, नवी मुंबई आणि मुंबईच्या असाल तर ह्या मंदिरला नक्कीच व्हिजिट करा. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि इथे एकदा श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी नक्की या. तर तुम्ही बघू शकता टेम्पलमध्ये बुक शॉप पण आहे. तुम्हाला बुक्स हवे असतील, भगवद्गीता वगैरे किंवा बाकीचे स्पिरिच्युअल बुक्स, ते तुम्ही इथे बाय करू शकता. आणि माझ्या बाजूलाच तुम्ही बघू शकता गिफ्ट शॉप पण आहे. चला तर मग जाऊन बघूया. हे बघा किती कृष्णाचं स्वीट सॉफ्ट आहे, किती मस्त ना. तुम्हाला हवं तर हे सगळ्या वस्तू पण इथे भेटतात. तर अगरबत्ती, धूप या सगळ्या गोष्टी पण इथे भेटतात. तर ते तुम्ही घेऊ शकता. हे बघा पूर्ण कलेक्शन आहे इथे अगरबत्ती, धूप वगैरेचं. तर गाईज सिनियर सिटीजनसाठी इथे बग्गी सर्व्हिस आहे, तुम्ही बघू शकता. प्रसादम सेंटर, तर तिथे जाऊन आपण बघूया कसं आहे फूड. आणि या स्नॅक्स सेंटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स जसं की ढोकळा, समोसा, बटाटा वडा, परत पिझ्झा, पफ वगैरे, चाकोलावा केक हे सगळं भेटतं. आणि आम्ही घेतलं आहे ढोकळा, समोसा, बटाटा वडा आणि हे केवळ मिळते. तर सिद्धेश तुला कशी वाटली टेस्ट? सप्पक सप्पक आहे एकदम. कशाची? बटाटा वड्याची. आणि समोसा कसा आहे? बहुतेक ते आलं लसूण पेस्ट असतं ना, ते टाकत नाहीत. तसं काही नाही, म्हणजे त्याच्यात लसूण वगैरे असं टेस्ट, कांदा वगैरे काय लागतच नाही. असं एकदम सप्पक सप्पक लागतं. ढोकळाचं टेस्ट चांगली आहे तशी बघायला गेलं तर. ढोकळा तुम्ही आलात तर ढोकळा घ्या. आणि खूप मस्त मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. नेक्स्ट ब्लॉग हा फूड ब्लॉग असणार आहे, खूप छान असेल, तुम्हाला आवडेल. एरियाचे ओव्हरऑल वाईब्स एकदम असे पीसफुल आहेत, स्पिरिच्युअल आहेत आणि खूप छान वाटलं. आणि इथे पोचायचं कसं हे तुम्हाला सिद्धेश सांगेल शॉर्टमध्ये. सिद्धेश कसं पोचायचं इथे? आम्ही बाय कार आलो आणि खारघर रेल्वे स्टेशनवरून 10 मिनटं टॅक्सीने येऊ शकता तुम्ही. आणि नवी मुंबई एअरपोर्टवरून एक 15-20 मिनटं लागतील. आणि बाकी काही नाही, लोकेशन टाकून येऊ शकतात बाईकने वगैरे. आणि सांगायचं गेलं तर संध्याकाळी या, मला तर वाटतं 4-5च्या आसपास या, तुम्हाला नाईट व्ह्यू पण एन्जॉय करायला मिळेल. आणि काल येणार होतो आम्ही, पण खूप ऊन होतं, तर आम्ही काल नाही आलो, आज आलो. आणि खूप शांत वातावरण आहे. आणि त्या राधे राधे बोलतात ते खूप छान वाटतं ऐकायला. राधे राधे गाई. राधे राधे. आपला खूप छोटा होईल पण बघण्यासारखा होईल असं मला वाटतं. असंच सपोर्ट करत राहा, हसत खेळत राहा. आणि गाईज व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये राधे राधे जय श्रीकृष्ण लिहा, विसरू नका प्लीज लिहा. खूप छान वाटेल तुम्हाला पण ऐकायला आणि व्हिडिओ बघायला खूप छान वाटेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय गाईज, लव्ह यू. गाईज सिंग विथ मी. हर हर राधे राधे, हरे गोविंद राधे राधे. एक हात असा करा गाईज. हरे कृष्णा 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 हरे हरे. तर आम्ही खूप असं कृष्णाच्या भक्तीमध्ये लीन झालोय इस्कॉन टेम्पलला जाऊन. खूप अजूनपर्यंत स्पिरिच्युअल वाईब्स काय गेले नाहीत आमचे. तर गाईज शो या स्पिरिच्युअल वाईब्स. हरे कृष्णा. Hare Rama, Hare Rama.